हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्या ताईंचं तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि श्रीजू सरितावरती. सो बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो तो हा की कमेंट सेक्शनला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही प्रत्येकाचं मेजरमेंट घेता तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज असतात, एकाच क्लायंटचे एक सोडून अनेक ब्लाऊज असतात. सो अशा वेळेला प्रत्येक ब्लाऊजचं मेजरमेंट तुम्ही लक्षात कसं ठेवता आणि ते त्या वेळी व्यवस्थित सगळं कसं लक्षात येतं, कटिंगच्या वेळेला तुम्ही ते कसं शिवता, कसं तयार करता, याबद्दल आम्हाला काही टिप्स सांगा किंवा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो बिगिनर्स ताई आपल्या ज्या आहेत किंवा शॉपमध्ये बऱ्याच वेळेला एकाच टायमिंगला जास्त क्लायंट आले तर काउंटर सांभाळता गोंधळून जातात. अशासुद्धा आपल्या ताई आहेत. त्यासुद्धा म्हणतात की ताई शॉपमध्ये मॅनेजमेंट कसं ठेवावं किंवा क्लायंटच्या काही गोष्टी मेजरमेंट असेल, डिझाईन असेल, त्यांना काय लावायचं काय नाही लावायचं, त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या कशा नोट कराव्या, त्या कशा लक्षात ठेवाव्या, त्याची एखादी तुम्ही आम्हाला पद्धत सांगा किंवा तुम्ही कसे मॅनेज करता हे तुम्ही सांगा. त्याचसाठी हो 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 या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्याचसाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. सो काय झालं, संध्याकाळच्या वेळेला माझं काम चालू होतं आणि समोर क्लायंट आले. 2 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज शिवून नेलं होतं आणि त्या गेले 15 दिवस मला कॉल करतात की तुमच्याकडे मला ब्लाऊज शिवायला यायचं आहे. पण त्यांची वेळ माझी वेळ मॅच होत नव्हती. कधी त्या आजारी पडायच्या, कधी मी आजारी पडायची. सध्या उन्हाळा इतका आहे की सगळ्यांना त्रास होतो. सो फायनली आज त्या शॉपवरती आल्या आणि त्यांनी 2 वर्षापूर्वीचा जो ब्लाऊज शिवला होता तो मला सांगितला. मेजरमेंटमध्ये काही फरक नाही झालेला, म्हणजे छान त्या मेंटेन आहे त्याचा अर्थ. सो गुड आहे, चांगला आहे, हेल्दी आहेत, लाईफस्टाईल त्यांची हेल्दी आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्यांनी ब्लाऊज काही आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चेंजेस काय करायचे आहेत किंवा डिझाईन काय करायचं आहे ते सांगितलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही बॅग बघताय भरलेले आहे. सो एकदा इकडे सगळ्यावरती काढता पडलेलं सुद्धा आहे. काही त्यात सांभाळलेल्या गोष्टी आहेत त्या. सो ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय करायचं आहे, काय डिझाईन्स चेंजेस केलेले आहेत ते पाहण्या अगोदर त्यांचं एक हे ब्लाऊज आहे वेल्वेटमध्ये, ते तुम्हाला दाखवते. वेल्वेटचा ब्लाऊज आहे. 2 वर्षापूर्वी त्यांनी शिवला होता, 2-2.5 वर्ष झाले असतील म्हटल्या. तर हे बघा, वेल्वेटमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि पॅड लावलेले आहेत. ह्याला ट्रिपल अस्तर आहे, कारण वेल्वेट जरी जाड असेल तरी सुद्धा कपडा फिसकू नये त्यासाठी ह्याची क्वालिटी चांगली राहावी म्हणून आतून सुद्धा मी ट्रिपल अस्तर देत असते. पॅडेड जेव्हा ट्रान्सपरंट किंवा नाजूक असतात त्यावेळेला, कारण वेल्वेटचा कपडा ना थोडासा फिसकतो शिलाईच्या इथून. त्यामुळे आपण अगोदरच असे ब्लाऊज आपण एवढे पैसे घालून शिवतो किंवा आपण त्यांना एवढे चार्जेस घेऊन शिवून देतो, त्यावेळेला आपलं कामसुद्धा क्वालिटी वाईज गेलं पाहिजे. त्यांनासुद्धा त्याचं यूज केल्यानंतर खराब झालं नाही पाहिजे किंवा त्यांनासुद्धा आपण एवढे पैसे दिले आणि क्वालिटी चांगली नाही आली ह्याची चुकचूक राहिली नाही पाहिजे, कंप्लेंट आपल्याला आली नाही पाहिजे. त्यासाठी आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. या अगोदर ब्लाऊजबद्दल अस्तर धुवायचं नाही धुवायचं, कसं लावायचं, काय टिप्स आहेत ब्लाऊज शिवताना, हे सगळं मी या अगोदरच्या रिसेंटली व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे. तुम्ही जाऊन ते पाहू शकता. बोला ना. झालं तुमचं. सो क्लायंट आले होते त्यामुळे थोडासा व्हिडिओ थांबवावा लागला, कारण त्यांचं म्हणणं होतं 9वारी साड्या ज्या आहेत त्यांनी शिवलेल्या आहे आणि त्याचा झोळ खूप येतोय, कमरेची ते फुगती आहे, तर त्याचं काही होऊ शकतं का. म्हटलं नाही, ऑल्ट्रेशन वगैरे नाही होत 9वारी साडीचं, आपण तरी नाही करत. तर त्यांना एक शॉपचं ठिकाण सांगितलं, ओनली ऑल्ट्रेशन तिथे होतं, जावं म्हटलं चौकशी करा. कारण एखादी गोष्ट किचकट झालेली असेल ना अगोदर आणि त्याला आपण हात घालणं म्हणजे खूप अवघड होतं, त्यामुळे पर्याय नसतो, नाही म्हणावं लागतं. सो हा आहे प्रिन्सेस कट वेल्वेटमध्ये प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे आणि डीप नेकमध्ये आहे. फ्रंट आणि बॅक डीप नेक आहेत. त्यांना हा ब्लाऊज छान बसला, आवडला. त्यांनी मला कॉल केल्यानंतर सांगितलं की मैंने आपके पास ब्लाऊज सिलाई किया था और हमें वो बहुत पसंद आया, त्याच्यामुळे पुन्हा त्यांना यायचं आहे. त्या इकडच्या आहेत प्रयागराज, कुंभ, वाराणसी यासाठी वाराणसीला आणि प्रयागराजला जाऊन आल्यामुळे मला जास्त तिकडचं आपलं वाटतं की आपली लोक आहेत की काय होतं असं कधी कधी. सो हा ब्लाऊज मी आता बाजूला ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी मेजरमेंट घेतल्यानंतर कोणत्या गोष्टी काय आहेत ते कसं स्टॅपल करते हे सांगते. आता हा एक काठपदर साडीचा ब्लाऊज आहे. साडी ऑलरेडी शॉपवाल्यांनी ठेवून घेतलेली आहे फॉल लावण्यासाठी, लग्नांसाठी त्यांच्याकडे लग्न आहेत. सो त्या वाराणसीला जाणार आहेत, त्यासाठी त्यांनी ब्लाऊज रेडी करणार आहेत. थोडंसं काहीतरी वेगळं करा म्हटल्या, पण पॅटर्न प्रिन्सेस कट आणि पॅडच हवा आहे म्हटल्या. डीप नेकमध्ये बरं पडतं
पॅडेड ब्लाऊज असेल तर इनर यूज करायची गरज लागत नाही, डीप नेक यूज करता येतात, त्याच्यामध्ये स्ट्रीप दिसतात किंवा काय हे झंझट राहत नाही. सो त्यांना ते थीम चांगली वाटली, प्रिन्सेस कट विथ पॅडेड. आता हा जो ब्लाऊज आहे या ब्लाऊजचा पीस असा आहे, स्लीवसाठी हे असं आहे आणि इकडे ही पूर्ण बारीक बारीक ब्रॉकेटची फ्लावरची डिझाईन आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, याला बोट नेक सांगितलेला आहे बॅक साईडला, फ्रंट ओपन आहे, पाठीमागे बोट नेक आहे आणि मोठा असा राऊंड त्यांना हवा आहे, खाली डबल नेक जो असतो तो, प्लस ह्याला डोरी हवी आहे आणि याच्या स्लीव्हच्या चेंज केलेल्या आहेत, गळ्याची लेंथ अजून चेंज केलेली आहे. तो 9.5चा होता, आता मॅडमने डीप गळा 11चा सांगितलेला आहे, डबल नेक आहे आणि प्लस बाही 10x5.5 आहे. ती बाही 11ची होती, त्या म्हटलं थोडीशी बाही कमी करा, कारण कधी कधी लांब स्लीव्ज असेल की इथे आपल्याला बाही फोल्डिंग केली की इथे इरिटेशन होतं. सो प्रत्येकाची चॉईस असते, 11 ठेवणं, 10 ठेवणं, 9 ठेवणं. तर ह्या ब्लाऊजचं जे काही मेजरमेंट आहे मी इथे हे असं स्टॅपल करून ठेवलेलं आहे, कारण मापाच्या स्ट्रीपमध्ये लिहू शकतो पण कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सेपरेट पुन्हा इथे लिहून ठेवलेलं आहे. जे जे ब्लाऊजवरती मला डिझाईन करायचे आहे, जे काही ह्याच्याला लावायचं आहे, जे काही याच्यावरती मला ड्रॉ करायचं आहे, किंवा सिम्पल नेक आहे, डबल नेक आहे, कारण एक त्यांचा डबल बोट नेकमध्ये आहे, एक त्यांचा ओपन नेकमध्ये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शोल्डर किती घ्यायची, काय घ्यायची हे तुम्हाला नोट करून ठेवावं लागेल, जसं की मी या ब्लाऊजमध्ये त्यांची डिझाईन नोट करून ठेवलेली आहे. त्यानंतर हा ब्लाऊज झाला, म्हणजे कटिंगला घेताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर त्यांचा हा एक ब्लाऊज आहे, हा या साडीचा ब्लाऊज आहे, येल्लो साडी आहे, ह्याच्यावरती आपण पुन्हा बोलणारच आहोत काय आहे त्या साडीचा विषय. तर ह्या येल्लो साडीचा हा ब्लाऊज आहे ब्रॉकेटमध्ये. त्यांनी मला 2 डिझाईन दाखवल्या, त्याच्यामध्ये त्यांना पफ स्लीव्ज म्हणजे आपण जी देवसेना स्लीव्ज करतो ती स्लीव्ज ह्याच्यामध्ये करायची आहे. तसं पाहायला गेला तर पीस ब्लाऊजचा खूप चिंचोळा आहे, हे पहा चिंचोळा आहे आणि याचा पन्ना 5.5 आहे, पण ब्लाऊजचा रुंदीला पीस कमी असल्यामुळे माप पण त्यांचं 36च्या आसपास आहे. सो ह्याच्यामध्ये थोड्याशा म्हटलं प्लेट्स कमी होतील, पण होऊन जाईल डिझाईन, कारण शेवटी क्लायंटला जे हवं आहे ते आपल्याला त्यांची रिक्वायरमेंट कंप्लीट करावीच लागते, पर्याय नसतो, थोडंसं ॲडजस्टमेंट असते. सो त्यावेळेला तुम्ही तसं त्यांना सांगून कन्व्हिन्स केलेलं कधीही चांगलं, पुन्हा प्रॉब्लेम होत नाही. आता या ब्लाऊजवरती त्यांनी काय काय सांगितलेलं आहे बघा, पाठीमागे पुढे डीप नेक राऊंड हवा आहे, प्रिन्सेस कट पॅडेड हवा आहे, ट्रिपल अस्तर हवे आहेत, प्लस पॅडेड हवा आहे, कारण हे ब्रॉकेटमध्ये ना खूप जरवाला आहे, ह्याचे धागे निघतात ना, तर मी प्रेफर करते ट्रिपल अस्तर लावा, टेन्शन नाही. काय इकडे तिकडे 50-60 रुपयाचा फरक पडतो, पण क्लायंटसुद्धा खुश होतात आणि कपडा मेन म्हणजे हेल्दी राहतो. फाटेपर्यंत किती ब्लाऊज जुना झाला तर तो अगदी साडी आपल्याला वाटलं की आता जुना झाला आहे, साडी जुनी झाली, साडी टाकून द्यावी, फेकून द्यावी, कंटाळा आला नाही, सुद्धा ब्लाऊज खराब होत नाही. सो ह्याच्यामध्ये ट्रिपल अस्तर लावायचं आहे. आता सुद्धा डीप गळा 11 इंचचं सांगितलेले आहे आणि याच्यामध्ये पफ स्लीव्ज देवसेना सांगितलेले आहे आणि यांना मॅचिंग म्हणून यांनी एक लेस सांगितलेली आहे. येल्लो साडी आहे, तर पिंकवरती आपण जो देवसेना स्लीव्जला आता मी जी ही स्लीव्ज घातलेली आहे तुम्हाला ती दिसत असेल तर ही रेग्युलर पफ स्लीव्ज आहे. देवसेना स्लीव्जला वरती पफ आणि खाली इथे एक पट्टी येते बॉर्डरची, आपण जी काठपदराची बॉर्डर असते त्याची. मग आता हा काठपदर ब्लाऊज नाही तर त्याला सिम्पल बॉर्डर येणार, मग त्याचा आउटलाईन थोडीशी छान दिसावी, उठून दिसावी, त्यासाठी मी त्यांना सजेस्ट केलं की गोल्डन आणि येल्लोमध्ये जी लेस आहे खूप सुंदर अशी ती याला लावूया. सो ह्याचं मेजरमेंट, ह्याचं माप, ह्याच्यामध्ये काय डिझाईन करायचे आहे हे ह्याच्यामध्ये मी लिहून स्टॅपल केलेलं आहे. त्यामुळे मला हे ब्लाऊज शिवताना किंवा हे ब्लाऊज शिवताना खूप इझी जाईल. आता ह्या दोन्हींमध्ये मेजरमेंटचा तर मेन रोल आहे. सो मेजरमेंटसुद्धा मी ह्याचे लिहून ठेवलेले आहेत. आता मेजरमेंट लिहिलेले आहेत आणि इथे बघा त्या ब्लाऊजला लावायची जी लेस आहे ते तुम्हाला दाखवते. या पद्धतीची लेस आहे, या पद्धतीची लेस आहे येल्लो गोल्डनमध्ये, ती लावायची आहे. प्लस त्याला डोरी आहे, लटकन आहे, लटकन सुद्धा त्यांनी काढून ठेवलेले आहेत. आणि हे त्यांनी साडीसाठी त्यांना लास्ट टाईम आपण जी साडी त्यांना रेडी करून दिली होती या ब्लाऊजसोबत, ब्लॅक वेल्वेटच्या ब्लाऊजसोबत, त्यांनी त्यावेळेला तो कॉन्ट्रास्ट केला होता. तर त्यावेळेला त्यांना साडीला मी गोंडे लावून दिले होते पदराला, तर त्यांना ते खूप आवडले. तर त्यांना या डिझायनर साडीला सुद्धा पदराला गोंडे लावायचे आहेत. ती अशी बॉर्डर आहे त्या साडीची, ऑल ओव्हर साडी सेमच आहे, पदर वेगळा नाही, फक्त त्याला अशी गोल्डन कलरची सुंदर अशी 1.5 इंचाची ते 2 इंचाची बॉर्डर दिलेली आहे. सो ह्याला त्यांना कॉन्ट्रास्टमध्ये किंवा त्यांना आयडियाच नव्हती की काय करायचं आहे, पण त्यांनी मला म्हटलं की लास्ट टाइम तुम्ही आपने मेरे साडी को पल्लू में कुछ अच्छा डिज़ाइन लगा के दिया था, झुलने वाला कुछ. मग म्हटलं गोंडे असते, मग त्यांना ते दाखवले आणि याला कॉन्ट्रास्ट द्यायचे कलर त्यांना दाखवला कोणता आहे. तर पिंक ब्लाऊज आहे, सो मँगो साडीचा कलर आहे, मँगो आणि पिंकमध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट करायचा आहे.
तर या साडीवरती रेडीमेड असे गोंडे येतात आपल्याकडे, म्हणजे मार्केटला कुठेही तुम्हाला मिळतात ते, आणि असे हे मँगो असे मिक्स करायचे आहेत. सो हे 1 डझन जवळपास गोंडे ह्या साडीला मला लावायचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला मध्ये मणीसुद्धा लावायचा आहे, जो की मणी बघा इथे छोटासा मणी आहे, तुम्हाला दिसला तर लक्षात येईल. आपण जे साड्यांचे गोंडे लावतो तयार करून त्याला असा छोटासा कलरमध्ये गोल्डन असतो आणि वेगवेगळी डिझाईनला येऊ शकते, लहान मोठी साईज मिळते. असे मणीसुद्धा मार्केटला मिळतात. सो असे मणी आणि हे गोंडे लावायचे आहेत. प्लस हे तर झालं साडीचं. परत त्यांनी हे लटकन दिलेले आहेत काही ब्लाऊजला. ही एक जोडी आहे लटकनची आणि ही एक जोडी आहे लटकनची. वेगळे वेगळे दोन लटकन आहेत, ते तुम्हाला मी वेगळे दाखवते. क्रिस्टलमध्ये लटकन आहेत, सुंदर आहेत. फक्त खालचे त्याचे जे मणी आहेत किंवा बीट्स आहेत ते वेगळे आहेत, बाकी पॅटर्न सेम आहे म्हटलं तरी चालेल. सो हे झालं साडी गोंड्यांचं. आणि साडीला जे गोंडे लावायचे आहेत हे झालं ब्लाऊजच्या लटकनचं. हे मी एका छोट्याशा फॉलच्या बॅगेत ठेवलेलं आहे. त्यानंतर साडीला गोंडे लावायचे आहेत, मणी लावायचे आहेत, ते सुद्धा मी इथे लिहून या बॅगेतच ठेवलेलं आहे छोट्याशा कॅरी बॅगमध्ये. कारण ते साडीला लावलं आणि साडी फॉल पिकोला गेल्यानंतर ते जर चेंज झालं तर मी काय करणार ना, माझ्याही लक्षात येणार नाही काय करायचं आहे ते त्यासाठी. आणि मेन जो आपण स्ट्रीप घेतो माप लिहिण्यासाठी, तर मी तर नोटबुक वगैरे पहिली वापरायची, वही वापरायची, डायरी वापरायची माप लिहायला. पण ते सगळं खूप झंझट व्हायला लागलं, मला खूप ते कन्फ्युजन वाटायला लागलं. कारण प्रत्येक वेळेला ब्लाऊज घेऊन, नवीन साडी ब्लाऊज घेऊन मॅडम आल्या, कोणीही क्लायंट आले की ते चेंजेस असणारच, त्यांच्यामध्ये खूप सारे चेंजेस असतात. सो ह्याच्यात ते लिहा, त्याच्यात ते लिहा, मागच्यामध्ये काय होतं, पुढच्यामध्ये काय होतं, जसं की या ब्लाऊजमध्ये काय आहे आणि ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहे ते मी जसं त्या 2 ब्लाऊजमध्ये लिहून ठेवलं तसं ह्याच्यामध्ये पण लिहून ठेवलेलं आहे. आणि फक्त त्याच्यावर मेजरमेंट घ्यायचे आहे. एक पॅक नेक असल्यामुळं मला शोल्डर वेगळी घ्यावी लागली, दुसरा ओपन नेक असल्यामुळे शोल्डर या ब्लाऊजची घ्यायला लागणार आहे, किंवा त्या क्लायंटच्या समोर तुम्ही अंगावर माप घेऊ शकता. सो हे सगळे एकाच पेजमध्ये काय काय आपण लिहून ठेवणार ना, मग मी ते डायरीचं लिहिणं बंदच केलं. मी माप कसं लिहून ठेवते, मी कसं मॅनेज करते, मेजरमेंट लिहिणं कसं कसं ते ॲडजस्ट करते, ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मला तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल. जास्तीत जास्त कमेंट आल्या तरच तो व्हिडिओ शेअर होईल, कारण 1-2 कमेंटसाठी एवढी मेहनत करणं शक्य होत नाही एवढ्या सगळ्या वर्कलोडमधून. सध्या सीझनचा लोड चालू आहे. सो हे मेन ब्लाऊजचं माप आहे जे की मी या स्ट्रीपवरती लिहिलेलं आहे. आणि बाकीची जी मापं होती ती मी तुम्हाला ब्लाऊजला अटॅच कशी करून लावलेली आहेत किंवा कसं लावायचं आहे हे सांगितलेलं आहे. तर अशा गोष्टी असतात ज्या की आपण बिझनेस करता सांभाळाव्या लागतात. आणि हे एवढं सगळं असताना हे फक्त 2 ब्लाऊज आहेत. तर 2 ब्लाऊज आहेत म्हणून आपल्याला इझी वाटतं, पण एका क्लायंटचे आपल्याकडे 8-8, 10-10, 12-12, 15-15 ब्लाऊज असतात आणि तेवढे देऊनसुद्धा थांबत नाही. ते संपेपर्यंत परत 4-4, 5-5 ब्लाऊज त्यांचे येत राहतात. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉपर लक्षात राहतच नाहीत एका ह्याच्यावरती तुम्ही जर लिहून ठेवलात तर, किंवा म्हटलात की हो समोरून क्लायंटने मला सांगितले आणि ते मी लिहून ठेवले माझ्या लक्षात राहील. अजिबात लक्षात राहणार नाही. हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे. कारण माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगू शकते की या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या अजिबात लक्षात राहत नाहीत. कारण आपल्या काउंटरला, आपला बिझनेस असल्यामुळे काउंटरला 1 किंवा 2 किंवा मोजून 10 गिराईक नसतात. खूप सारे नवनवीन गिराईक असतात, नवनवीन क्लायंट आपल्याला जॉईन होतात आणि नवीन जुन्या क्लायंटचं तर आपल्याला थोडंफार माहीत असतं, नवीन क्लायंटचा अजिबात अंदाज येत नाही. त्यावेळेला रिस्क न घेता तुम्ही जे काय आहे ते तुम्ही प्रॉपर मांडून ठेवा, प्रॉपर तुम्ही माप लिहून ठेवा. तुम्ही जर डायरी यूज करत असाल तर त्या डायरीमध्ये सुद्धा प्रॉपर प्रत्येक मापाचं काय काय जे आहे, जे चेंजेस आहे, जी डिझाईन आहे, जे पॅटर्न्स तुम्हाला करायचे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला शिलाईच्या वेळेला लक्षात राहतं ते. आणि एवढं सगळं करूनसुद्धा लक्षात राहील असं काही गॅरंटी नसते बरं का. बऱ्याच वेळेला एवढ्या लोडमुळे कामाच्या आपण ब्लँक होतो. मी स्वतः बऱ्याच वेळेला ब्लँक झालेली आहे, ब्लँक होते. समोर सगळं लिहिलेलं असतं पण इतकं कन्फ्युजन होतं ना, प्रत्येक क्लायंटचं वेगळं वेगळं असतं, प्रत्येक कपडा वेगळा, प्रत्येक ब्लाऊज वेगळं, प्रत्येक डिझाईन वेगळी. सो समोर लिहिलेलं असताना सुद्धा आपल्याला एक भीती असते की 1% तरी भीती वाटते की काहीतरी चुकायला नको. त्यावेळेला मी क्लायंटला कॉल करते आणि कन्फर्म करते की हे तुमचं आहे, या ब्लाऊजला आहे, तुमच्या लक्षात आहे का. कारण मी लिहून ठेवलेलं असतं. कारण कसं आहे, आपल्याकडे 10 क्लायंटचे 10 ब्लाऊज असतील तर प्रत्येक क्लायंटचा त्यांच्या 1-2 ब्लाऊजचा डिझाईन किंवा काय त्यांना करायचं आहे हे डोक्यात असतं. सो आपण एकदा त्यांना विचारून ते डिस्कस करून क्लिअर केलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं. सो अशा काही गोष्टी आहेत बिझनेसमध्ये, छोट्या छोट्या असतात. तुम्हाला वाटतं की मला हे जमणार नाही, पण जमतं. खूप लहान लहान गोष्टी, लहान लहान टिप्स असतात, बेसिक गोष्टी असतात, त्या
आपल्याला जर आल्या तिथून पुढे आपण आपला बिझनेस सेट करायला खूप सोपं जातो आणि इझिली आपण कितीही लोड असेल तर हँडल करू शकतो. की मी करते कारण तुम्ही म्हणतात एवढा लोड असताना सुद्धा तुम्ही स्माईल करत असता, हसत असता, चेहरा तुमचा हसत खेळत राहतो. तेच करायचं आहे. लोड कितीही असतो पण ते नाराज होऊन आणि रडून करण्यापेक्षा हसत खेळूया ना, आयुष्य अजून सुंदर होतं. अगोदरच ते सुंदर आहे, अजून सुंदर होतं. सो तुम्हाला आज मी ब्लाऊज ड्रेस कसे मॅनेज करते किंवा मी काय काय गोष्टी कशा कशा लिहून ठेवते हे जर लक्षात आलं असेल तर नक्कीच तुम्हाला तुमच्या क्लायंटचे ब्लाऊज किंवा तुमच्या क्लायंटच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज करायला खूप सोप्या जातील. सो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.